गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? आता क्लिअर येतोय? ओके, चला. ईव्हीएसचं टेक्स्टबुक सॉरी सायन्सचं टेक्स्टबुक ओपन करा. लास्ट टाइम आपण कुठला लेसन बघत होतो? मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. ओके, तर सगळ्यांनी रीड केला का? जे आपण लास्ट टाइम शिकलो होतो, व्हॉट इज मीन बाय मास, व्हॉट इज मीन बाय वेट, कुठले कुठले फिजिकल स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, मास आणि वेट मध्ये काय डिफरन्स आहे. सगळ्यांनी घरी रीड केला का लेसन? ओके, तर त्याचा पुढचा पार्ट आज आपण बघणार आहोत. लास्ट आपण फंडामेंटल क्वांटिटी स्टार्ट केलं होतं, तर आपण तिथून कंटिन्यू करूया. ओके, चला मी रीड करते. फंडामेंटल क्वांटिटीज. It is enough to select a few out of the many quantities to standardize their unit. You can see from the above example that units of quantity length and time need to be standardized. Such quantities are called fundamental quantities and their units are called standard course. Standard fundamental unit must be available to all and it must not be variable. आता लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं फंडामेंटल क्वांटिटी म्हणजेच काय. स्टँडर्ड म्हणजे काय, फिक्स. म्हणजे जे त्यांचे जे युनिट असतात ते कुठेही तुम्ही इथे भारतामध्ये कुठेही जा, तिथे तुमचे जे युनिट आहेत ते काय असतील, फिक्स असतील. जे तुम्ही मुंबईमध्ये 2 किलो कांदे किंवा गहू काही तुम्ही खरेदी करणार, ते तुम्ही दिल्लीमध्ये गेले तरी तुम्हाला जेवढे मुंबईमध्ये 2 किलो कांदे मिळाले तेवढ्याच वजनाचे, तेवढ्याच वेटचे तुम्हाला काय पंजाबमध्ये सुद्धा तेवढेच गहू किंवा कांदे मिळतील. तर म्हणजे काय, फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे त्यांचे जे युनिट असतात ते फिक्स असतात. तर ज्याचे युनिट फिक्स असतात त्यालाच काय बोलतात, स्टँडर्ड युनिट्स. काय बोलतात, स्टँडर्ड युनिट्स. सच क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी अँड देअर युनिट्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट्स. ओके, तर ज्यांचे जे मेजरमेंट असतात, ज्यांचे युनिट्स कॉन्स्टंट असतात त्याला काय बोलतात, फंडामेंटल क्वांटिटी बोलतात. आणि त्यांच्या युनिट्सला काय बोलतात, स्टँडर्डाइज युनिट. तर आता बघा लेंथ. आता लेंथचं युनिट काय असणार आहे, लेंथचं युनिट काय आहे, मीटर. तर मीटर हे काय झालं, स्टँडर्डाइज युनिट झालं. तसंच टाइमचं काय आहे युनिट, सेकंड. तर सेकंड सुद्धा काय झालं, स्टँडर्डाइज युनिट झालं. ओके, कळालं सगळ्यांना. अँड लास्ट लाईन काय दिलंय, ऑफकोर्स स्टँडर्ड फंडामेंटल युनिट मस्ट बी अवेलेबल टू ऑल अँड इट मस्ट नॉट बी व्हेरिएबल. म्हणजे जे स्टँडर्डाइज युनिट आहे हे लेंथचं जे स्टँडर्डाइज युनिट आहे मीटर, टाइमचं जे स्टँडर्डाइज युनिट आहे सेकंड, हे सगळीकडे काय असतं, अवेलेबल असतं. आता तुम्ही जे मुंबईमध्ये मेजर करता टाइम इन सेकंड मध्ये करतात ना, टाइम 20 सेकंड 30 मिनिट्स, जे तुम्ही मेजर करता टाइम मिनिट्स आणि सेकंड मध्ये, तर तुम्ही दिल्लीमध्ये गेला तरी तुम्ही तिथे सुद्धा काय करता तिथे सेकंड आणि मिनिट्स मध्येच मेजर करता ना. त्याच्यामध्ये काय चेंज होतंय का, नाही होतंय. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, स्टँडर्ड फंडामेंटल युनिट मस्ट बी अवेलेबल टू ऑल. हे सगळीकडे काय असतात, अवेलेबल असतात, उपलब्ध असतात. इट मस्ट नॉट बी व्हेरिएबल. हे कधी चेंज होत नाही. ओके, कळायला सगळ्यांना फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, जे फिक्स असतात, कधीही चेंज होत नाही, त्यांना काय बोलतात, फंडामेंटल क्वांटिटी. आणि ज्याचे जे युनिट्स असतात त्यांना काय बोलतात, स्टँडर्डाइज युनिट. ओके, कळायला सगळ्यांना. कोणाला काही डाऊट आहे फंडामेंटल क्वांटिटी मध्ये? ओके, चला
नेक्स्ट पार्ट बघूया पुढे काय पॉइंट आहे. आता इथे एक दिलाय फंडामेंटल क्वांटिटीवर. इथे एक रिलेटेड टॉपिक आहे, ते आपण पहिले घेऊया. येलो बॉक्स मधला बघा काय दिलंय. स्टँडर्ड ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. ओके. ॲज द स्टँडर्ड ऑफ मास अ सॉलिड सिलेंडर मेड अप ऑफ प्लॅटिनियम platinum iridium alloy is kept in the International Bureau of Weights and Measure at Paris. आता जो आपला मासचा स्टँडर्ड युनिट आहे, जो मासचा जो स्टँडर्ड युनिट बनवलाय तो कुठे बनवलाय, पहिला कुठे बनवलाय तो पॅरिस मध्ये बनवलाय. इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजरमेंट ऍट पॅरिस. म्हणजे प्रत्येकाचं जे काही असेल, आता जसं आपली एक युनिव्हर्सिटी असते, आता आपल्या मुंबईमध्ये राहतो तर त्याची मेन युनिव्हर्सिटी कुठे आपली मुंबई युनिव्हर्सिटी ना. तसंच हे जे फंडामेंटल क्वांटिटी आहे, स्टँडर्डाइज क्वांटिटी, त्यांचे सुद्धा एक मेन काय ऑफिस, म्हणजे एक मेन इंटरनॅशनल ब्युरो कुठे आहे, पॅरिसला आहे. कुठे आहे, पॅरिसला. तिथे हे सगळे जे स्टँडर्डाइज युनिट्स आहेत ते सगळे तिथे काय केले, तयार केलेत. तर ते कसे तयार केले, तर स्टँडर्ड ऑफ मास अ सॉलिड सिलेंडर मेड ऑफ प्लॅन्ट इरिडियम ऑलॉय. जे प्लॅटिनियम आणि इरिडियम आहे त्याचे ऑलॉय काय केले, त्याचं मास म्हणून युज केलंय. आणि कुठे ते बनवलंय, इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर ऍट पॅरिस. ऍज पर द इंटरनॅशनल अग्रीमेंट दिस मास इज कॉल्ड 1 किलोग्राम. and official accurate copies of these prototypes are kept in the standardizing laboratories institutes all over the world. बघा काय सांगितलं इथे, त्यांनी जो माससाठी सिलेंडर युज केलाय, कशाचा युज केलाय त्यांनी माससाठी सिलेंडर, प्लॅटिनियमचा आणि इरिडियमचा युज केलाय. तर तो कुठे ठेवलाय, पॅरिसच्या इंटरनॅशनल ब्युरो मध्ये, इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स मध्ये. आणि तिथे त्यांनी काय सांगितलं, आता हा जो सिलेंडर आहे मासचा, प्लॅटिनियम आणि याचा इरिडियमचा, त्याचा वेट किती असणार आहे, 1 किलोग्राम इज इक्वल टू 1 किलोग्राम. हे त्यांनी तिथे फिक्स केलं. ओके. तर सगळ्यांनी आता तेच, आता सगळेजण आपण तेच युज करतोय. तर त्यांनी सांगितलं की एवढा एवढा मास आहे, आम्ही जो प्लॅटिनियम आणि इरिडियमचा युज केलाय त्याला तुम्ही काय बोलायचं, 1 किलो असं बोलायचं. ओके. मग नंतर त्यांनी काय केलं, हा त्यांनी फिक्स करून टाकला त्यांचा जो स्टँडर्ड युनिट होता एवढा, तर तोच आपण आता काय करतोय, युज करतोय. मग त्यांनी काय केलं, जो त्यांनी बनवलेला सिलेंडर प्लॅटिनियम आणि इरिडियमचा, तो त्यांनी काय केला, त्याची जी प्रोटोटाईप म्हणजे त्याची कॉपी, तो जो रिअल आहे तो नाही त्यांनी तो तिथेच ठेवला. त्याचा जो डुप्लिकेट कॉपी बनवून त्यांनी कुठे पाठवला, पूर्ण जगामध्ये काय केलं, त्यांनी सेंड केलं, त्यांनी तिकडे पाठवला. तिकडे त्यांनी वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स आणि लॅबोरेटरी मध्ये त्यांनी पाठवून दिला. ओके. पूर्ण वर्ल्ड मध्ये. कळालं सगळ्यांना, फर्स्ट फर्स्ट पॅरा कळाला सगळ्यांना. माझा व्हॉइस क्लिअर येतोय का, सांगा एकदा. ओके. ज्यांना ओके, परत रिपीट करते, पण तुमचं नेटवर्क चेक करा, कारण माझं नेटवर्क क्लिअर आहे. ओके. तर काय सांगितलं होतं इथे फर्स्ट पॅरामध्ये, जे स्टँडर्डाइज युनिट आहे, आता ते आपलं कुठलंही काही असेल त्याचं सगळं मेन कुठे असतं, एक मेन युनिव्हर्सिटी. आता जसं आपल्या सगळ्या स्कूलची एक युनिव्हर्सिटी कुठली आहे, मेन मुंबई आहे. तसं हे जे स्टँडर्ड युनिट्स आहेत जिथे पहिले बनवले, तर त्याचं जे पहिले बनवलं ते कुठे बनवलं त्यांनी, पॅरिसला बनवलं. इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर, हे एक इंटरनॅशनल ब्युरो आहे पॅरिसला वेट्स आणि मेजरचा. तिथे त्यांनी काय केलं, पहिले एक स्टँडर्ड युनिट बनवला, कुठला, किलोग्रॅमचा. तर त्याच्यासाठी त्यांनी काय युज केलं, मास ऑफ सॉलिड सिलेंडर, एक सॉलिड सिलेंडर त्यांनी युज केला. त्याच्यामध्ये काय भरलं होतं त्यांनी, प्लॅटिनियम आणि इरिडियम भरले होते. आणि त्याचं जे मास असेल प्लॅटिनियम आणि इरिडियमचे, तेच त्यांनी काय सांगितलं की एवढे जे आम्ही युज केलेत प्लॅटिनियम आणि इरिडियम, याला तुम्ही काय बोलायचं, एवढ्या वेटला 1 किलोग्राम तुम्ही बोलायचं. ओके. तर त्यांनी असं तिथून सांगितलं, इंटरनॅशनल त्यांनी तिथे तयार केलं. मग नंतर ते आता जे इंटरनॅशनल मध्ये त्यांनी स्टँडर्डाइज युनिट बनवले, ते त्यांनी काय केलं, आता सगळीकडे जायला पाहिजे ना, जगामध्ये सगळ्यांना कळायला पाहिजे की कुठला सिलेंडर आहे, 1 किलोग्राम ज्याला बोलतात, हे सगळ्यांना नॉलेज मिळायला पाहिजे. मग त्यांनी काय केलं, पूर्ण जगामध्ये त्याची एक प्रोटोटाईप कॉपी, अॅक्युरेट कॉपीज ऑफ प्रोटोटाईप, म्हणजे त्याची एक डुप्लिकेट कॉपी बनवून त्यांनी काय केलं, प्रत्येक लॅबोरेटरी मध्ये त्यांनी सेंड केलं. ओके. कळालं आता सगळ्यांना.
ओके, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट पॅरामध्ये काय सांगितलंय. टू फाईन लाईन्स आर on a platinum iridium bar kept in an International Bureau of Weights and Measures at Paris. The distance between these two lines are accepted as the standard meter. Accurate copies of these prototypes are made and distributed to standardized laboratory institutes all over the world. आता बघा, जसं त्यांनी वेट साठी बनवलं 1 किलोग्राम साठी, जसं त्यांनी फिक्स स्टँडर्ड काय बोलतात स्टँडर्ड युनिट बनवलं, तसंच त्यांनी मीटर साठी सुद्धा एक बनवलं. लाईन साठी आपण लाईन यूज करतो, लाईन मेजर करतो ना मीटर मध्ये, तर त्याचा शोध कसा लावला त्यांनी. काय केलं, दोन लाईन्स घेतल्या, टू फाईन लाईन्स घेतल्या आणि त्याच्या काय केलं, त्याचा इंटरनॅशनल ते कुठे त्यांनी तयार केलं हे लाईन्सचं सुद्धा इंटरनॅशनल ब्युरो ऑफ, तिथेच त्यांनी जे पॅरिसला ते मेन तिथे सगळे स्टँडर्ड युनिट्स बनवले जातात. तर तिथे त्यांनी काय केलं, दोन रेषा घेतल्या, दोन पट्ट्या घेतल्या. कुठल्या घेतल्या, प्लॅटिनियमच्या आणि इरमच्या. काय घेतल्या, दोन पट्ट्या घेतल्या आणि त्यांच्या जे मधलं अंतर होतं, त्या दोन पट्ट्यांमधलं जे अंतर होतं, त्यांनी काय केलं, मीटर म्हणून काय केलं, एक्सेप्ट केलं, मानलं. याला आपण काय बोलायचं, हे दोन आता मी अशा पट्ट्या ठेवल्या, त्यांनी असं केलं की मी इथे प्लॅटिनियमची एका साईडला प्लॅटिनियमची हे ठेवली पट्टी, दुसऱ्या साईडला इरिडियमची पट्टी ठेवली आणि या दोघांमधला तर डिस्टन्स आहे, त्याला आता आम्ही काय बोलणार, मीटर बोलणार. ते कशामध्ये आम्ही काय करणार, मेजर करणार मीटर मध्ये. मग असं त्यांनी मीटरचा सुद्धा शोध लावला. ओके, तर नंतर त्यांनी काय केलं, याच्या सुद्धा कॉपी सगळ्या वर्ल्ड मध्ये सगळ्या लॅबोरेटरी मध्येच काय केल्या, सेंड केल्या, पाठवल्या. ओके, नंतर बघा, द टाइम रिक्वायर फॉर वन रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ इज मेजर बाय मीन्स ऑफ ॲक्युरेट डिव्हाइस. दिस टाइम इज टेकन ॲज अ 24 hours. टू स्टँडर्डाइज 1 second, 1 hour इज कन्सिडर टू 60 minutes अँड 1 minute 60 सेकंड. ओके, तर आता इथे बघा टाइमचा सुद्धा त्यांनी कसा मेजर केला. टाइमचं सुद्धा त्यांनी एक स्टँडर्डाइज युनिट आपण जे युज करतो सेकंड, मिनिट, त्याचा सुद्धा त्यांनी तिथेच काय केला, शोध लावला. तर त्यांनी कसा शोध लावला, जसं आपली अर्थ आहे ती रिव्हॉल्युशन करण्यासाठी किती तिला हे लागतं टाइम, 24 hour लागतो ना. मग त्यांनी काय केलं, 24 hour म्हणजे काय, किती होतील 24 hourचे, आता आपण बोलतोय 1 hour म्हणजे 60 minutes, तसं मग 24 hourचे किती मिनिट्स येतील ते त्यांनी मेजर केले. तसंच आपण काय बोलतो, 1 minute मीन्स 60 सेकंड, असं त्यांनी सगळे त्या इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर ऍट पॅरिस तिथे काय केलं, सगळं तिथे त्यांनी तिथे शोध लावला, डिस्कवर केले सगळे स्टँडर्ड युनिट्स. ओके, कळालं सगळ्यांना. तुम्हाला जे क्वेश्चन विचारते त्याचेच आन्सर, त्याचेच रिप्लाय द्यायचंय चॅट बॉक्स मध्ये, काही रिप्लाय करत बसायचं नाहीये. ओके, आता सगळ्यांना जेव्हा मी काय विचारला क्वेश्चन तेव्हाच आन्सर द्यायचंय. आणि बाकी ज्यांचे जे डाऊट्स असतील मी लास्ट टाइम नंतर क्लासच्या लास्टला सगळे क्लिअर करेन. ओके, चला नेक्स्ट पार्ट बघूया आता. आता नंतर काय एक टॉपिक आहे, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. आता इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे काय, हे जे युनिट्स असतात, आता आपण बघितले की जे आपले स्टँडर्ड युनिट होतात ते आपण कुठे बघितले, इंडियामध्ये सगळीकडे काय होणार, ते चालणार. कुठेही जा तिथे ते काय असणार, अवेलेबल असणार. म्हणजे जे तुमचं इथे जे सॉरी इंडियामध्ये आता तुमचं जिथे तुम्ही बोलता, इथे तुम्ही मुंबईमध्ये 5 kg तांदूळ घेतले, 5 kg राईस घेतलं, तर ते तुम्ही पंजाबमध्ये पण जाणार, तिथे 5 kg जेवढे तुम्हाला भेटणार तेवढंच मुंबईमध्ये भेटलेले असणार. हे काय झालं, तुमचं स्टँडर्ड युनिट, जे तुमच्या कंट्रीमध्ये काय आहेत, कंट्रीमध्ये ते फिक्स असतात. आता इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे काय, पूर्ण वर्ल्ड मध्ये, जे पूर्ण वर्ल्ड मध्ये फिक्स असतात त्याला काय बोलतात, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके, अँड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट इज बेस्ड ऑन द 7 फंडामेंटल युनिट्स कॉल्ड द सिस्टीम इंटरनॅशनल is currently called the system international is currently used all over the world. It is called the metric system. बघा, जे आता इंटरनॅशनल सिस्टीम युनिट्स आहे हे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत, बेस आहे.
7 फंडामेंटल युनिट्स आहेत जे त्याच्यावर ते बेस आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये असतील लेंथ, मास, टाइम, वेट, स्पीड, वेलोसिटी, हे सगळे जे फंडामेंटल युनिट्स आहेत त्याच्यावर ते काय इंटरनॅशनल युनिट्स, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट काय आहेत त्याच्यावर बेस आहेत. आणि या सगळ्या सिस्टीम इंटरनॅशनल म्हणजे जे आता करंटली आपण यूज करतो त्यालाच काय बोलतो आपण, हे सगळे वर्ड मध्ये यूज होतात, करंटली यूज ऑल ओव्हर द वर्ड मध्ये पूर्ण जगामध्ये यूज होतात. आणि याला काय बोलतात, मेट्रिक सिस्टीम. काय बोलतात, मेट्रिक सिस्टीम. ओके. द नेम्स ऑफ सिम्बॉल्स ऑफ द युनिट्स of a fundamental quantity, length, time, mass in the system are given in the following table. आता जे इंटरनॅशनल हे असतात, सॉरी, द नेम्स अँड सिम्बॉल्स ऑफ सिम्बॉल्स ऑफ युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी, लेंथ, टाइम, मास इन द सिस्टीम. तर आता इंटरनॅशनल जे तुम्ही बोलता इंटरनॅशनल सिस्टीम युनिट म्हणजेच काय, SI युनिट. तुम्ही ऐकला असेल हा वर्ड ऐकला असेल ना तुम्ही, की मीटर लेनचं SI युनिट काय, स्पीडचं SI युनिट काय, हे तुम्ही ऐकलं असेल. ऐकलंय की नाही हा वर्ड SI युनिट? म्हणजेच काय, सिस्टीम इंटरनॅशनल युनिट. म्हणजे काय, सिस्टीम इंटरनॅशनल युनिट असा युनिट तो वर्ड मध्ये सगळे काय होतो, यूज होतो. ओके. आणि याच्यामध्ये काय यूज होतं, या इंटरनॅशनल सिस्टीम युनिट मध्ये नक्की, की त्याच्यामध्ये काय दिलेला असतो, जो आपला फंडामेंटल क्वांटिटी असते त्याचं नाव दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल लेंथचं काय देणार, L. लेंथचं काय लेंथ, आता हे नाव झालंय फंडामेंटल क्वांटिटी, आणि त्याचा सिम्बॉल सुद्धा दिलेला असतो. सिम्बॉल आता लेंथसाठी आपण यूज करतो ना, लेंथसाठी आपण L यूज करतो, मास साठी M यूज करतो, टाइम साठी काय यूज करतो, स्मॉल टी यूज करतो. असे जे सिम्बॉल्स आहेत हे या इंटरनॅशनल सिस्टीम युनिट मध्ये दिलेले असतात. ओके. कळलं सगळ्यांना? इथे मला टेबल सुद्धा दिलेला आहे बघा, क्वांटिटी, नेम ऑफ द युनिट अँड सिम्बॉल ऑफ द युनिट. ओके. आता युनिट काय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, मीटर आहे. आणि मग त्याचं सिम्बॉल काय येणार मीटरचं, M. तसंच मासचं युनिट काय आहे, किलोग्रॅम. तर किलोग्रॅमचा सिम्बॉल काय येणार, KG. तुम्ही यूज करता ना, आता आपण जे वर्ड प्रॉब्लेम्स बघतो कधी कधी मॅथ्स मध्ये, तर त्याच्यामध्ये असतं की एवढे एवढे KG एका कोणी हे आणले, बॅग्स आहेत, असं तुम्ही यूज केलेत. हे सिम्बॉल तुम्हाला माहिती आहे. टाइम साठी बघा काय असतं, टाइमचं काय असतं, युनिट सेकंड. तर त्याचा सिम्बॉल काय येणार, एस, स्मॉल एस. पण हे सगळे जे सिम्बॉल्स असतात ते स्मॉल मध्ये असतात हा का, ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. कॅपिटल मध्ये कुठले सिम्बॉल नसतात, सगळे हे जे युनिटचे सिम्बॉल असतात ते स्मॉल लेटर असतात. ओके. कळालं सगळ्यांना? इंटरनॅशनल सिस्टीम युनिट ऑफ युनिट्स सगळ्या वर्ड मध्ये जे यूज होतात त्यांना बोलतात इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. ओके. तर फंडामेंटल युनिट्स, सॉरी, स्टँडर्ड युनिट्स आणि सिस्टीम इंटरनॅशनल युनिट दोघांमध्ये खूप डिफरन्स आहेत. ओके. स्टँडर्ड युनिट म्हणजे तुमचं फक्त कंट्री टू कंट्री, आणि इंटरनॅशनल म्हणजे ऑल ओव्हर दी वर्ल्ड. ओके. कळालं सगळ्यांना? ओके. चला नेक्स्ट पुढे बघूया. इथे एक ग्रेट सायंटिस्ट म्हणून काहीतरी दिलंय ते आपण बघूया. काय इन्फॉर्मेशन असेल इम्पॉर्टंट ते आपण जरा रीड करूया. When man felt the need to measure things, he started by using the parts of his own body for the purpose. आता तुम्हाला माहिती आहे आधीच्या काळात काही युनिट्स वगैरे नव्हते. हे जे लेंथ, मास वगैरे आपण जे यूज करतो त्याच्यासाठी, लेंथ मोजण्यासाठी आपण जे स्केल यूज करतो ते काय आधी नव्हतं. मेजर करण्याचं काय नीट नव्हतं आधी. तो काय करायचे, बॉडी पार्टचा यूज करायचे. काय करायचे, बॉडी पार्टचा यूज करायचे. इन इजिप्त इन एशियन टाइम्स द डिस्टन्स फ्रॉम मॅन्स एल्बो टू द टिप ऑफ हिज मिडल फिंगर वॉज कॉल्ड अ क्युबिट. बघा आता इजिप्त मध्ये काय करायचे, खूप वर्षापूर्वी जर तुम्हाला डिस्टन्स फाइंड करायचं असेल, म्हणजे काही मी तुम्हाला मेजर करायचं असेल, तर ते काय करायचं, कुठून मेजर करायचे, एल्बो ते ना सगळा हाताचा जो कोपरा आहे तिथून स्टार्ट करायचं मेजर करायला. तर जे आपली मिडल फिंगर आहे तिच्या टोकापर्यंत, तिथपर्यंत ते काय करायचे, मेजर करायचे. आणि त्यालाच काय बोलायचे, क्युपिड. आपण जसं आता लेंथ मीटर मध्ये काय करतो, मेजर करतो, तसे ते कशामध्ये मेजर करायचे, क्युबिड मध्ये. कशामध्ये, क्युबिड मध्ये. द मेजर
दिस मेजर विल डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. आता हे मेजर तुम्हाला माहिती आहे, बॉडी मेजर केलं तर सगळ्यांचे बॉडी पार्ट्स, तुमचा हात लहान असेल, माझा हात मोठा असेल, तर त्याच्यामध्ये डिफरन्स मग काय सगळ्यांच्या हाता म्हणजे देअरफॉर द क्युबिट ऑफ द किंग वॉज कन्सिडर ॲज द स्टँडर्ड. मग त्याच्यामुळे काय केलं, जे किंगचा हात होता तेव्हा काय केलं, मग त्यांनी स्टँडर्ड युनिट काय त्यांनी हे केलं, कुठलं स्टँडर्ड युनिट त्यांनी फिक्स केलं, जो राजाचा हात आहे, राजाच्या हाताचा एल्बो पासून त्याच्या फिंगरच्या मिडल फिंगरच्या टिप पर्यंत जेवढं डिस्टन्स असेल, त्याच्या तेवढं डिस्टन्स तेवढं मेजरमेंट काय असणार त्यांनी फिक्स केलं, क्युपिडचं तेवढं मेजरमेंट घ्यायचं असं त्यांनी फिक्स केलं, म्हणजे राजाचा जेवढा हात असेल तेवढा. इन ओल्डन टाइम्स वी वे गोल्ड इन युनॉल गुंज. आणि आता खूप वर्षा आधी आपण आहे ना, जे गोल्ड होतं ते कशामध्ये मेजर करायचं, गुंज मध्ये. कशामध्ये? गुंज मध्ये. कशामध्ये? गुंज मध्ये. आता आपण कशामध्ये करतो मेजर आपलं गोल्ड? सोनं कशामध्ये मेजर करतो आपण? ग्रॅम मध्ये. ग्रॅम मध्ये मेजर करतो ना. तर पहिले कशामध्ये करायचे ते मेजर? गुंज मध्ये. अँड हवर ग्लास वॉज यूज फॉर मेजरिंग टाइम. हवर ग्लास तुम्ही बघितला असेल, बघितलंय ना हवर ग्लास, सगळ्यांना माहितीये, माहितीये का? तो टाइम मेजर करण्यासाठी पहिले यूज करायचे. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय का सांगा एकदा? तुमचा नेटवर्कचा इश्यू असेल, ज्यांना ब्रेक होत असेल त्यांनी क्लास लिव्ह करून परत जॉईन व्हा. माझं तर इथं नेटवर्क फुल आहे. ओके, तर सगळ्यांना कळालं का जे ग्रेट सायंटिस्ट, जे आपण आता इन्फॉर्मेशन मी रीड केली? तुम्हाला मी जे क्वेश्चन विचारते त्याचा आन्सर द्या. आपापसात कन्व्हर्सेशन करायला इथे चॅटबॉक्स क्लास नाही आपण हे केलंय. कळालं का? आणि माझा व्हॉइस ब्रेक होतो त्याच्यात माझा पण फॉल्ट नाहीये. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, सगळ्यांना कळालं का जे मी इन्फॉर्मेशन रीड करून दाखवली ग्रेट सायंटिस्टची? ओके, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा काय दिलंय, इम्पॉर्टन्स ऑफ ऍक्युरेट मेजरमेंट. आता आपण सगळ्यांनी बघितलं की मेजरमेंट स्टँडर्ड युनिट खूप काय बघितलं. मेजरमेंट कशामध्ये आपण मेजर करतो? स्टँडर्ड युनिट्स असतात, फंडामेंटल युनिट्स असतात आणि एसआय युनिट्स असतात, जे सगळे आपण युनिट्स आता बघितले. पण आता आपल्याला हे स्टडी करायचंय की त्या मेजरमेंटचं इम्पॉर्टन्स काय आहे आपल्या लाईफमध्ये. का आपण मेजरमेंट करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचं? का आपल्याला हे जे मेजरमेंट आपण करतोय ते का ते आपल्याला एवढं इम्पॉर्टंट आहे? तुम्ही गोष्टी घेऊ शकता ना. का तुम्ही मेजर करूनच घ्यायला पाहिजे असं या टॉपिक मध्ये आता आपण बघणार आहोत. आता क्लिअर येतोय का सगळ्यांना माझा व्हॉइस? एकदा सांगा. वेट, मी लिव्ह होऊन परत जॉईन होते.
नंतर मला सांगा माझा व्हॉइस क्लिअर आहे का? आता सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. ओके. आपण कंटिन्यू करूया. स्क्रीन विजिबल आहे का सांगा एकदा. ओके. चला नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट पॉइंट काय तुमचा, इम्पॉर्टन्स ऑफ ऍक्युरेट मेजरमेंट. आता आपल्याला हे जे आपण बोलतोय मेजरमेंट, हे मेजरमेंट करण्यासाठी हे युनिट आहे, असं एसआय युनिट आहे, स्टँडर्ड युनिट आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. तर आता आपल्याला हे शिकायचं या पॉइंट मध्ये की आपले मेजरमेंट का इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये. तर बघूया आपल्याला काय सांगितलं इथे. How accurate a measurement must be depends upon its purpose. Accordingly, an appropriate device has to be used for the measurement. Measurement of substance that are precious, of great importance and used in a very small quantity is done meticulously and accurately. Due to advancements in technology, devices that measure very small magnitude of quantities like distance, mass, and temperature and available now. For example, distance and time in connection with very important sports competition, mass of gold, body temperature, etc. Okay. तर बघा, आपलं जे माप आहे ते किती अचूक असावं, किती करेक्ट असावं, हे आपण जेव्हा मेजर केलं तेव्हाच आपल्याला कळतं ना. आता तुम्हाला समजा तुमच्या घरी रोज दूध येते. ओके. तुमच्या घरी रोज दूध येतं आणि तुम्हाला एक दिवशी तुमच्या दूधवाल्याने 1 लिटरच्या ऐवजी अर्धा लिटरच दूध दिलं. ओके. तर तुम्हाला ते कसं कळतं? जेव्हा तुम्हाला कळतं ना, तुम्ही रोज ऑब्झर्व केलं असेल ना की 1 लिटर दूध केवढं आपल्याला मिळतंय आणि आज आपल्याला त्याच्यापेक्षा कमी मिळालं, मग तेव्हा तुम्हाला काय झालं, समजलं की आज आपल्याला किती अर्धा लिटर दूध मिळालं. तर असे कधी कधी काही मिस्टेक होऊ शकतात. कधी कधी असे मिस्टेक होऊ शकतात. कधी तुम्ही समजा आता मार्केटमध्ये तुम्ही काही व्हेजिटेबल्स वगैरे खरेदी करायला गेले, तर तेव्हा सुद्धा तुम्हाला जी भाजी पाहिजे असेल, तर जी तुम्हाला 1 किलो साठी 1 किलो भाजी वगैरे पाहिजे असेल, अर्धा किलो पाहिजे असेल, तर तुम्हाला जर एक दोन असं वेटचा काही डिफरन्स आला असेल, तर तुम्हाला कशामुळे कळेल? मेजरमेंटमुळेच कळेल ना. मेजरमेंट जे आपण आता तरी ते युज करत नाही. हे जे तुम्हाला इथे दिसतंय वेईंग, हे असं जे तराजू टाईप असतं व्हेजिटेबल्स वेट करायचं, ते आजकाल दिसत नाही. पण आधीच्या काळात काय करायचे, जेव्हा हे आपल्याला कळायचं की या दोघांचे जे हे आहेत, तराजू मधले दोन्ही हे आहेत पातेले, ते सेम आले, एक लेवलला आले, तर आपण काय समजतो की मेजरमेंट काय अॅक्युरेट आहे. पण आजकाल काय वेईंग मशीन चालू आहे, ज्याच्यावर ऑटोमॅटिकली काय होतं, वेट होतं. ओके. तर तुम्ही इथे सुद्धा बघितलं असेल, पेट्रोल पंपावर जेव्हा तुम्ही जाता, तर जेव्हा ते तिथली लोक तुम्हाला पेट्रोल त्याच्यामध्ये भरतात, तेव्हा तुम्हाला सांगतात तिथे बघा, मी तुम्हाला जेवढं पेट्रोल पाहिजे, किती लिटर पाहिजे, ते तिथे तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगतात. म्हणजे हे जे युनिट्स आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय कळतं, अॅक्युरेट मेजरमेंट आपल्याला मिळते. ओके. तर काही त्याच्यामध्ये मिस्टेक होत नाही. जेवढं जेवढं आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा नाही भेटणार आणि त्याच्यापेक्षा कमी सुद्धा नाही आपल्याला भेटणार कुठलीही वस्तू. आपल्याला अॅक्युरेट मेजरमेंट करून जेवढी वस्तू आहे तेवढीच आपल्याला काय करणार, मिळणार. तर त्याच्यामुळे इम्पॉर्टन्स खूप आहे मेजरमेंटचं. Due to advance in technology, devices that measure very small magnitudes of quantities, distance, mass, time, and temperature are available now. For example, distance and time in connection with a very important sports competition of gold, body temperature, etc. आता तंत्रज्ञानाचं जे आपलं टेक्नॉलॉजी आता झालेली आहे खूप सारे,
त्यामुळे काय काय आपल्याला मेजर करता येतं, डिस्टन्स मेजर करता येते, मास मेजर करता येते, टेम्परेचर. आता फॉर एक्झाम्पल आता आपलं जे कोविड-19चं चालू आहे, कोरोना सगळीकडे, तर सगळे आता बॉडी टेम्परेचर करतायत ना मेजर. तर त्याची सुद्धा एक मशीन काय झाले उपलब्ध आहे. त्याची सुद्धा एक मशीन अवेलेबल आहे. त्याच्यामुळे आपल्याला टेम्परेचर कळतं, बॉडी टेम्परेचर. मग जर तुमच्याकडे हे जर काही युनिट्स वगैरे नसते, हे काय टेक्नॉलॉजी नसते, तर तुम्हाला टेम्परेचर कळालंच नसतं. मग त्याच्यामुळे हे जे आपले मेजरमेंट आहे, मेजरमेंट करायचे युनिट सुद्धा आहेत, ते सगळे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, पॉइंट काय बघा, मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट. आता बघा, कधी कधी मेजरमेंट करताना मध्ये मध्ये एरर सुद्धा येतात, मिस्टेक होतात ना, त्यालाच काय बोलतात, सायंटिफिक मेथड मध्ये, सायंटिफिक लँग्वेज मध्ये एरर्स बोलतात. काय बोलतात? एरर्स बोलतात. नॉट युझिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस. तर हे एरर्स कशामुळे येतात? जेव्हा तुम्ही बरोबर साधनाचा यूज नाही करत. बरोबर जे डिव्हाइस आहे, आता जे तुम्ही आपलं बॉडी टेम्परेचर करायचं जे डिव्हाइस असेल, ते तुम्ही बरोबर नाही ठेवलं, त्यांची जी टेक्निक आहे, म्हणजे जसं त्यांनी युज करायला सांगितलं तसं तुम्ही युज नाही केलं, तर त्याचं तुम्हाला करेक्ट मेजरमेंट नाही भेटणार. तुम्हाला काहीतरी जास्त मेजरमेंट दाखवणार बॉडीचं, नाहीतर कमी दाखवणार. तर काय फर्स्ट पॉइंट आहे, कधी एरर येतात जेव्हा तुम्ही डिव्हाइस बरोबर यूज नाही केला. नॉट यूज द डिव्हाइस प्रॉपरली, आणि त्याचा योग्य पद्धतीने यूज सुद्धा नाही केला. ओके, make a list of possible errors other than these. Do you really get as many liters of petrol as the petrol pump indicates? To ensure this, it is necessary to check it against a standard measure from a time to time. This is called standardization. Similarly, it is necessary to standardize the weights and measures used in the market. तर बघा, पेट्रोल पंपावर जेवढे पेट्रोल घेतल्याचं तुम्हाला दाखवलं, तर तुम्हाला तेवढंच पेट्रोल भेटतं का? आता हे तुम्हाला, आता ते मशीन तुम्हाला पाईपने तुमच्या कार मध्ये नाही तर बाईक मध्ये पेट्रोल टाकतात. आता तिथे ते शो करतं की तुम्ही जे 2 लिटर आहे, 5 लिटर आहे, तेवढं पेट्रोल तुम्ही घेतलं, पण ते एक्झॅक्ट तेवढं असतं का, हे तुम्हाला कळतं का? तर याचं जर तुम्हाला याचं जर इन्शुअर करून घ्यायचं असेल, खात्री करून घ्यायची असेल, तर तुम्हाला काय करायला लागेल, जे स्टँडर्ड युनिट आहे, आता पेट्रोल आणि केरोसिन जे मेजर करायचं, तुम्हाला माहिती आहे का कुठलं स्टँडर्ड युनिट आहे? पहिले कशाने मेजर करायचे, असं एक कोण कोण टाईपचं एक डिव्हाइस यायचं, माहितीये तुम्हाला? एक कोण टाईपचं असायचं, त्याच्याने रॉकेल आणि हे. ओके, तुम्हाला मी बोर्डवर दाखवते बघा. असं एक कोण टाईपचं असायचं बघा, माहितीये का आता सगळ्यांना हे असं? आता तर सगळ्यांना माहित असेल. असं मेजरमेंट बघितलं सगळ्यांनी? ओके, तर हे आहे स्टँडर्ड युनिट कशाचं, पेट्रोल आणि केरोसिन, रॉकेल वगैरे काही मेजर करायचं पहिले. हा, फनेल. तर त्याला काय बोलतात, फनेल बोलतात. तर त्याच्याने आधी काय करायचे, ते मेजर करायचे, तर ते आपल्याला एक्झॅक्ट करेक्ट काय करतं, मेजरमेंट दाखवतं. जर तुम्हाला पेट्रोल पंप वरचं जे 5 लिटर पेट्रोल आहे, ते तुम्हाला 5 लिटरच आहे का, ते तुम्हाला आता इन्शुअर करून घ्यायचं, खात्री करून घ्यायचंय, तर तुम्ही काय करायचं, या स्टँडर्ड युनिट मधून ते मेजर करून बघायचं. जर स्टँडर्ड युनिट मधून मेजर केलं आणि तुम्हाला जे हाय बरोबर 5 लिटरच पेट्रोल भेटलं, 5 लिटरच पेट्रोल आहे असं तुम्हाला वाटलं, तर ते काय होणार, म्हणजे तुमचं ते काही डाऊट असेल तो क्लिअर होईल. ओके, कळलं सगळ्यांना? तसंच मार्केटमध्ये पण काही वजने वगैरे असतात, ते सुद्धा तुम्ही आता आता आजकाल वेइंग मशीन वापरतात, वापरतात ना, इलेक्ट्रिक मशीन असते वेट्स करण्यासाठी. आधी काय वापरायचे, तराजू वापरायचे. तर तुम्ही वेइंग मशीन मध्ये तुम्ही जे गहू घेतले असतील, नाहीतर भाज्या वगैरे घेतले असतील, ते तुम्ही तराजू मध्ये टाकून बघा, त्या स्टँडर्ड युनिटनी मेजर करून बघा. जर करेक्ट आले तर आपण म्हणू शकतो की करेक्ट त्यांनी मेजर करून दिले आपल्याला भाजीवाल्यांनी, पण करेक्ट नाही आले तर त्याच्यामध्ये काय येणार, एरर्स आलेले असतील. काय आलेले असतील, एरर्स. ओके, कळालं सगळ्यांना? तर एरर्स कसे येतात कळालं? जर आपण त्याचा यूज प्रॉपर परफेक्ट, जे डिव्हाइस यूज करायचंय, जे आपल्याला कशासाठी, लेन्ससाठी जो डिव्हाइस यूज करायचा आहे, तोच डिव्हाइस यूज नाही केला,
तर त्याच्यामध्ये एरर येऊ शकतात. आणि प्लस त्या डिव्हाइसचा आपण करेक्ट यूज नाही केला, नीट प्रॉपरली आपण त्याला यूज नाही केलं, तर तेव्हा सुद्धा एरर येऊ शकतात. ओके, कळालं सगळ्यांना? काय पॉइंट सांगा. विच पॉइंट रिपीट करू? कुठला पॉइंट रिपीट करू? ज्यांना डाऊट आहे कुठला पॉइंट रिपीट करू सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये पटकन. एरर्स नाही कळालं का? मेजरमेंट करताना एरर्स कसे येतात ते कळालं नाही का? ओके, बघा. मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट. आता मेजरमेंट करताना जेव्हा आता तुम्हाला बॉडी टेम्परेचर यूज करण्यासाठी, आपण बॉडी टेम्परेचर मेजर करण्यासाठी काय यूज करतो? थर्मामीटर. काय यूज करतो? थर्मामीटर यूज करतो ना. तर त्यात जर आपण बॉडी टेम्परेचर साठी तुम्ही दुसरं काही डिव्हाइस यूज केलं तर ते तुम्हाला करेक्ट मेजरमेंट दाखवेल का? नाही दाखवणार ऑफकोर्स. मतलब त्याचा तो एक फर्स्ट पॉइंट तोच झाला की नॉट युजिंग अप्रोप्रिएट डिव्हाइस. जर तुम्ही जे तुम्हाला मेजर करायचंय त्याच्यासाठी तुम्हाला जे ज्याच्यातून मेजर करेक्ट आपल्याला मेजरमेंट कळेल तो डिव्हाइस तुम्ही नाही यूज केला तर ते आपल्याला काय देतील? एरर देतील. ओके, तसंच तुम्ही तो डिव्हाइस आता बॉडी टेम्परेचर साठी तुम्ही थर्मामीटर यूज करताय पण तुम्ही त्याचा प्रॉपरली यूज नाही केला, बरोबर यूज नाही केला, तरी सुद्धा तुम्हाला काय येऊ शकतात? एरर्स येऊ शकतात. ओके, एरर्स म्हणजे काय? मिस्टेक म्हणजे काही वेटचं वर खाली होणे. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही 5 kg तांदूळ मागितले असते तर तुम्हाला 4 kgs मिळेल, तर हे काय झालं? मिस्टेक झाले. त्याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये काय बोलतात? एरर्स बोलतात. तर जर आपण हे जे डिव्हाइस वगैरे नीट नाही यूज केले तर त्याच्या काय होणार? आपल्याला एरर्स येतील. तसंच तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलंय की तुम्ही पेट्रोल पंपावर जर पेट्रोल भरायला गेले कारमध्ये, बाईकमध्ये, तर तुम्ही सांगितलं की मला 5 लिटर माझ्या कारमध्ये फिल करा, पण तुम्हाला त्या मशीन मध्ये एक्झॅक्ट 5 लिटर दाखवतील जे पाईपने तुमच्या बाईक मध्ये जाईल. पण ते करेक्ट तुम्हाला माहितीये का? ते 5 लिटरचं 5 लिटरच बाईक मध्ये गेलंय हे तुम्हाला समजेल का? नाही. मग याच्यासाठी तुम्ही जर तुम्हाला खात्री करून घ्यायचंय, तुम्हाला ह्याचं म्हणजे बघायचंय की नक्कीच 5 लिटर पेट्रोल तुमच्या गाडीमध्ये भरलंय की नाही भरलं, तर याच्यासाठी काय कराल तुम्ही? जे स्टँडर्ड युनिट्स आहेत, स्टँडर्ड युनिट आहे ते तुम्ही यूज करायचे. त्यामधून तुम्ही एकदा मेजर करून बघायचं. जर तिथे सुद्धा तुम्हाला 5 लिटर मिळालं, तुमचं मेजरमेंट सेम आलं, करेक्ट आलं, तर तुम्ही म्हणजे तुम्हाला डाऊट नाही ना, तुमचा डाऊट असेल तो क्लिअर होऊन जाईल. मग त्याच मेथडला काय बोलतात? स्टँडर्डायझेशन बोलतात. काय बोलतात? स्टँडर्डायझेशन. काय बोलतात? स्टँडर्डायझेशन. ओके, कळालं? एवढंच होतं या टॉपिक मध्ये. ओके, आणि लास्ट टॉपिक काय इथे दिलंय बघा. ऑरेंज कलरच्या टेबलमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण बघूया. To prevent consumers from being cheated, a weight and measure subdivision function as part of the food. Urban Supply and Consumer Protection Division of the Government of Government. आता ग्राहकांची, आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकलं असेल रेशन मध्ये जे जातात गरीब वगैरे त्यांच्यासोबत काही जे दुकान असतात ते ते त्यांच्यासोबत हे करतात ना, फसवणूक सुद्धा करतात ना. त्यांना कधी कधी तेवढं तेल तेवढं देत नाही. मग त्यांनी काय सांगितलंय? ग्राहकाची जे मेजरमेंट आहे, वजन माप मध्ये फसवणूक होऊ नये याच्यासाठी काय असतं? गव्हर्नमेंट मध्ये एक फूड, अर्बन सप्लाय आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन हे एक काय असतो? भाग असतो, तो कार्य करत असतो. हे सगळं कोण बघतं? कंट्रोल कोण करतं? हे फूड, अर्बन सप्लाय अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन एक गव्हर्नमेंटचा कमिटी आहे. ती काय करते? हे सगळं ऑब्झर्व करते की कोण काय चिटेड करतंय का मेजरमेंट मध्ये, कोणाला कमी जास्त देतोय का. तर हे सगळं ते काय करतात? तिथे ऑब्झर्व करतात. डिव्हिजन officer of the subdivision visit different places from time to time and ascertain whether the weights and balances being used are proper or not. आणि हे जे कमिटीतले ऑफिसर आहेत ते काय करतात? प्रत्येक दुकानात जातात, व्हिजिट देतात तिथे
प्रत्येक दुकानात जातात आणि ते बघतात की हे जे वेट्स वगैरे ते करतात ते करेक्ट आहेत का, ते बरोबर यूज करतायत का, लोकांबरोबर फसवणूक करतायत का, हे सगळं ते ऑब्झर्व करतात. इट इज बाइंडिंग बाय लॉ टू यूज स्टँडर्ड weights and measures. It is also it is also a function of the weights and measure subdivision to grant license for the production, sales and repairs of weights and measures. आणि हे जे वजन माप आहे, जे स्टँडर्ड वेट्स आहेत, ते काय केलं त्यांनी कायद्याने बंधनकारक केले. काय केलंय? बंधनकारक केले. वजन माप, उत्पादन विक्री दुरुस्ती यासाठी त्यांनी काय दिलंय? लायसन्स दिले. कोणीही काही यूज करू शकत नाही. हे स्टँडर्ड युनिट्स कोणीही यूज करत शकत नाही, त्याच्यासाठी त्यांनी लायसन बनवलंय. आणि तोच माणूस ते स्टँडर्ड युनिट्स काय करू शकतो? यूज करू शकतो. असं त्यांनी, जी कमिटी आहे त्यांनी हा रूल आणि लॉ काढलेला आहे. कळालं सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? तर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी या लेसन मध्ये काय सांगितले? सगळे फिजिकल क्वांटिटी काय ते पहिले सांगितले. जे आपण टच करू शकतो, बघू शकतो, असे जे ऑब्जेक्ट्स वगैरे त्यांना आपण रोज रोज काय करतो? मेजर करतो. मग ते जे मेजर करतो त्यांचे युनिट्स, त्यालाच काय बोलतात? फिजिकल क्वांटिटीज. आणि त्याचे काही आपल्याला स्केलर सांगितलंय, वेक्टर सांगितलं होतं. स्केलर मध्ये काय असतं? ओन्ली मॅग्निट्यूड असतं. आणि वेक्टर मध्ये काय असतं? डायरेक्शन सुद्धा असतात. स्केलर जे मॅग्निट्यूड आणि व्हॅल्यू सोबत काय असतं? डायरेक्शन सुद्धा दिलेलं असतं. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? वेट, मास ते बघितलं होतं. मास आणि वेट मध्ये काय डिफरन्स आहे? मास कसं कॅल्क्युलेट करतो? विदाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. आणि वेट कसं कॅल्क्युलेट करतो? वेट मध्ये काय कॅल्क्युलेट होतं? ग्रॅव्हिटेशन फोर्स सुद्धा कॅल्क्युलेट होतो. जसं आपलं वेट, त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा येतो. जर आपल्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसता तर आपण आता हवेत उडत असतो. ओके. कळालं? नंतर काय आपण बघितलं? त्याच्यानंतर काय बघितलं? फंडामेंटल क्वांटिटी. तर फंडामेंटल क्वांटिटी मध्ये काय सांगितलं मी? जे स्टँडर्ड असतात, फिक्स, म्हणजे ते कधीही चेंज होत नाही, त्यालाच काय बोलतात? फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे तुम्ही तिथे बसून जे काही विकत घेतलं असेल, जेवढं तुम्हाला जे काही कांदे बटाटे जेवढे 1 kg जेवढे भेटले असतील, मला सुद्धा इथे तेवढ्याच केजीचे मिळतात. म्हणजे याला एक काय झालंय? स्टँडर्ड युनिट झालं, फिक्स युनिट झालं. म्हणजे त्यांनी बरोबर 1 kgचा जो त्यांनी तिथे युज केला, जो वजन वेट, तोच इथे सुद्धा माझ्या इथे सुद्धा तेवढाच युज करणार ते. त्याला बोलतात स्टँडर्ड युनिट. ओके. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? ते आपण हे बघितलं, याचं सगळ्यांचं डिस्कवर कुठे झालं? वेट, मासचं, मीटरचं आणि टाइमचं कुठे झालं डिस्कवर? पॅरिसला, ऍट पॅरिस इंटरनॅशनल ब्युरे ऑफ वेट्स अँड मेजर्स ऍट पॅरिस. इथे काय झालं? त्यांनी इंटरनॅशनल तिथे ती एक मोठी लॅबोरेटरी आहे, तिथे त्यांनी या सगळ्या स्टँडर्ड युनिट्सचा काय केलं? शोध लावला. ओके. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं? इंटरनॅशनल सिस्टीम काय होतं? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट, SI युनिट. तर ते काय होतं? एसआय युनिट म्हणजे काय? जे वर्ल्ड मध्ये सगळीकडे काय होतं? अवेलेबल होतं. वर्ल्ड मध्ये सगळीकडे काय होतं? अवेलेबल. म्हणजे तुम्ही इंडियामध्ये जे यूज करताय, टाइम वगैरे, सेकंड वगैरे, मिनिट वगैरे, ते सुद्धा ते बाहेर लंडन मध्ये सुद्धा ते टाइम आणि सेकंडच यूज करतात, तेच युनिट्स यूज करतायत. म्हणजे हा जो इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट असतो तो ऑल ओव्हर दी वर्ल्ड असतो. आणि SI युनिट काय असतो? ओनली इन कंट्री टू कंट्री. ओके. कळालं सगळ्यांना दोघांचा डिफरन्स? त्याच्यानंतर आपण काय बघितलं? त्याच्यानंतर कुठला पार्ट होता? आता आपण काय पार्ट होता त्याच्यानंतर? इम्पॉर्टन्स ऑफ अॅक्युरेट मेजरमेंट. काय होतं? इम्पॉर्टन्स ऑफ अॅक्युरेट मॅनेजमेंट. आता जे आपण मेजरमेंटचे एवढे क्वांटिटीज, फिजिकल क्वांटिटी सॉरी फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या, स्टँडर्ड युनिट बघितलं, तर हे आपल्याला का इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफ मध्ये, ते आपण या टॉप पॉइंट मध्ये बघितलं. ओके. आणि त्याच्यानंतर काय बघितलं? एरर्स. टू इन्शुअर एरर्स कसे येतात ते सुद्धा बघितलं. काय एरर्स येतात? जेव्हा आपण
एखादं काही मेजर करायचं असेल त्याच्यासाठी परफेक्ट डिव्हाइस यूज नाही करत, आणि तो डिव्हाइस यूज केला आपण तर तो प्रॉपरली यूज नाही करत, तेव्हा काय येतात, एरर्स येतात. एरर्स म्हणजे काय, मिस्टेक्स. तर त्याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये काय बोलतात, एरर्स बोलतात. ओके, कळालं सगळ्यांना? कोणाला काय डाऊट आहे? पूर्ण लेसन मध्ये इझी लेसन आहे. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, सगळे जे फिजिकल सॉरी फंडामेंटल क्वांटिटी आहेत ना, लेंथ, टाइम, स्पीड, डिस्टन्स, सगळ्यांचे एसआय युनिट, युनिट सगळे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, तुम्हाला ते कधीही पुढे युजफुल आहे पूर्ण. ओके, आता याच्यानंतर तुम्हाला होमवर्क मध्ये आहे क्वेश्चन आन्सर्स एक्सरसाइज तुम्ही सॉल्व करायचे. तर सगळ्यांना आता क्वेश्चन लेसन कळालाच आहे, तर आन्सर सुद्धा सगळ्यांना येतीलच. राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय, वाय इज द वेट ऑफ द सेम ऑब्जेक्ट डिफरंट ऑन अ डिफरंट प्लॅनेट्स. आता वेगवेगळ्या प्लॅनेटवर जे आपला ऑब्जेक्ट आहे, जे इथे तुमच्या टेबलचं जे मेजर वेट आहे ते दुसऱ्या ग्रहावर वेगळं का असेल, का डिफरंट असेल, ते तुम्हाला आन्सर तुमच्या शब्दात लिहायचंय. ओके, what precaution will you take to make a accurate measurement in day to day life, डे टू डे अफेअर्स. तर दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापन करण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल, ते सुद्धा तुम्हाला काय करायचं, लिहायचंय. काय तुम्ही कुठली काळजी करणार, तुम्ही स्टँडर्ड युनिट यूज करणार ना. स्टँडर्ड युनिट जर केले तर तुमचं जे मेजरमेंट आहे ते अॅक्युरेट येईल. ओके, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. आताच मी तुम्हाला सांगितलं मास आणि वेट मध्ये काय डिफरन्स आहे. मास मध्ये काय असतं, मास मेजर होतो, काय त्याच्यामध्ये मेजर होतो, पण त्याच्यामध्ये काय असतो, त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसतो. आणि वेट मध्ये काय असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. कळाला फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांना कसं लिहायचंय. ओके, इरिडियम. ओके, सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर. ओके, वेट अ मिनिट. इरिडियम इज अ केमिकल एलिमेंट. हा एक केमिकल एलिमेंट आहे आणि त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 77. ओके, जसे बाकीचे केमिकल एलिमेंट आहेत माहित आहेत ना सगळ्यांना, मॅग्नेशियम, सगळ्यांना जे केमिकल एलिमेंट माहित असतील, मॅग्नेशियम, आर्गॉन, निऑन, जसं बाकीचे मेटल आहे तसा हा सुद्धा बाकीचे जसे एलिमेंट आहे. पिरियोडिक टेबल तुम्हाला माहित असेल ना, सगळ्यांना पिरियोडिक टेबल तर माहित आहे. पिरियोडिक टेबल माहितीये का सगळ्यांना. येस, तर सगळ्यांना त्याच्यामधले एलिमेंट माहित आहेत का. मॅग्नेशियम, कार्बन, तर त्याच्यातलाच हा एक केमिकल एलिमेंट आहे, तर त्याला बोलतो इरेडियम. हा केमिकल एलिमेंट आहे इरेडियम, त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 77. काय, 77. आणि हा कसा असतो, हार्ड असतो, जरा जाड असतो, आणि सिल्वरी व्हाईट मेटल असतो, सिल्वरी व्हाईट कलरचा मेटल असतो. ओके,
कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का इरिडियम? आता डाऊट क्लिअर झाला का? हा एक एलिमेंट आहे. जसे बाकीचे एलिमेंट्स आहेत, केमिकल एलिमेंट्स माहित आहेत ना, सगळे हायड्रोजन, नायट्रोजन, हे सगळे एलिमेंट्स आहेत आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये. तुम्हाला पुढे नेक्स्ट गेल्यानंतर आन्सर कळ त्याचं हे कळ. ओके, तर सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स घरी होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचे आहेत होमवर्कला. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, तर आपल्या क्लासचा टाइम सुद्धा होत आलेला आहे. आपण इथेच थांबूया. बाय एव्हरीवन. सगळ्यांनी होमवर्क करायचा आहे आणि गुगल क्लासरूम मध्ये सबमिट करायचंय. ओके, बाय बाय मॅम. बाय. चला सगळेजण लेफ्ट करा क्लास पटापट. लेफ्ट करा बाय क्लास. मॅम. बाय बाय मॅम. बाय. लेफ्ट करा क्लास. विलास साबळे जे आहेत त्यांनी क्लास लेफ्ट करा पटकन.